सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर घरामध्ये अशी आम्ही छोटीशी पूजा केलेली होती, पाहू शकतायत. प्रथम सर्वांना मानाचा जय भीम. तर आज आहे भीम जयंती, तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे अभिवादन करायला. त्या ठिकाणी बरेच असे कार्यक्रमही होतात, बुद्धवंदनाही होते सार्वजनिक. तर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. तर आता आम्हाला थोडा उशीर झालेला आहे, आई गेलेल्या आहेत समोर. तर आज मी असा मेकअप केलेला आहे. आज मी फर्स्ट टाईम तुम्हाला साडीमध्ये दिसते. मी जास्त कमी साडी काही घालत नाही, पण आज भीम जयंतीची साडी घातलेली आणि प्रांजललाही बघू शकताय. बस ना. तर प्रांजलही तयार झालेली आहे आणि राजीव सुद्धा तयार झालेला आहे. प्रांजलची तब्येत काही ठीक नाही, तिला काही यायचं नव्हतं, थोडासा ताप आहे. पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणल्यावर घरी कोणीही राहू शकत नाही. तर त्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहोत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून. तर चला मग आता आपण पुतळ्याकडे जाऊया. सकाळी सकाळी सर्व तयारी ते करून घेतली. मी सकाळी 5लाच उठलेली होते. सडा रांगोळी सर्व काही टाकून घेतली, तरीही काय आवरत नव्हतं. हे म्हणते तुम्हाला कुठे जायचं झाली तरी तुमचं आवरत नाही. तर आई गेल्या होत्या समोर आणि आम्ही मागच होतो. त्या लवकरच जाऊन बसल्या होत्या उन्हाचं. म्हणल्या तुम्ही या मागून. तर आम्ही जातो म्हणे समोर. तर आपल्या घराजवळच असे खूप सारे फुलांचे ह्याचे दुकानं, बायका असे फुलं वगैरे घेऊन बसत असतात. खूप सारे असे फुलांचे दुकानंसुद्धा इथे बसलेले आहे. खूप सारे असे फुलंसुद्धा आहेत, बघू शकतात. हारांचे पण आणि ह्या साईडला सुद्धा आहेत. तर आता रोड खूप गर्दी झालेली. पुतळा आपल्या घरापासून जवळच अंतरावर आहे, जास्त काही नाही. तर छोट्या छोट्या दुकानामध्ये असे पांढरे कपडे, झेंडे, निळे हे फेटे वगैरे खूप असे लागलेले होते आणि एक साईडचे दुकान असे बंदसुद्धा होते. तर जयंती म्हणलं ना तर खूप असा आपल्याला उल्हास येतो आणि घाई असते जाण्याची. तर खूप असे लोक आलेले होते, आणखी काही एवढे आलेले नव्हते. आणखी ते हे रॅली ते येणार होती. तर म्हणलं उन्हाला कशाला, आधीच प्रांजलची काही तब्येत ठीक नव्हती. तर आम्ही सावलीला असं बसलोत एका ठिकाणी. आजोबांनी मला इथे सावलीत जागा दिली प्रांजलला मला बसायला. तर यात्रेतून आणलेले छोटे छोटे ना हे पंखे आम्ही सोबत नेले होते. खूप गरमी होत होती त्यासाठी. तर इथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी खूप सारी अशी लाईन उभा, हे सुद्धा लाईनीला उभा होते. आम्ही काही नाही राहिलो, प्रांजलची तब्येत ठीक नसल्यामुळे. मला त्यांचा नंबर कधी चरंते अनंतकाच भूतके वज्र संघात काय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन साहेब, आपल्या जिल्ह्याचे SP साहेब माननीय नवीन राऊत साहेब आणि CO जितेंद्र रहमान साहेब यांच्या हस्ते ठिकाणी सर्वांना हात अर्पण करण्यात आहे. वंदना वगैरे सर्व काही झाली, कार्यक्रमही झाले. इकडे मुलांची लेझिमसुद्धा होती आणि डान्सही होता, तो काय दाखवलं नाही. तर असाच गर्दीतून आम्ही वाट काढत काढत समोर नाश्ताही होता, तो पण काही शूट नाही करता आला. पोहे, उपमा सर्व काही ठेवलेले होते जागोजागी. तर प्रांजल काही थांबायला तयारच नव्हती. तर चला चला म्हणत होती. तर मग येताना म्हणलं थोडंसं आपण ऊसाचा रस या. आता खूप सारं असं ऊन ते पडलेलं होतं आणि घरी पण जायचं होतं. प्रांजल काही थांबायला तयारच नव्हती. तर आईच्या आत्यासुद्धा आलेल्या होत्या. येताना टरबूज खरबूज घेतले. तर व्हिडिओ जास्त मोठा होईल, तर मी पार्ट दुसरा पण बनवणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पुढचा पण पाहू शकतायत.